श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। देवं नारायणं नत्वा सर्वदोषविवर्जितं परिपूर्णं गुरुश्चापि गीतार्थं वक्ष्यामि लेचता। श्रीशपादाम्बुजासक्तः करुणापूरशीतलः मध्वाक्यो मर्दंशो मे सन्तापान् हन्तु सन्ततम्। आनन्दतीर्थोपदिष्टो निधिर्नारायणाह्वयः प्रदर्शितो येन सम्यक् जयतीर्थं तमाश्रये। यत्प्रेक्षणं प्रेक्षकपापनाशनं यद्वन्दनं वन्दकपुण्यपोषणं यत्सेवनं सेवकभक्तिवर्धनं वन्दे सुशीलान् सुकृतीन्द्रसद्गुरून्। वेदव्यासरघुत्तमाङ्घ्रिसदनं माध्वार्णमेकोविदं वात्सल्यादिगुणान्वितं मुनिवरं काशीमठाधीश्वरं ध्वान्तार्कं सुमतान्तमण्डनर्तं वन्दे अष्टबोधप्रदं तं वन्दे सुकृतीन्द्रतीर्थकरजं श्रीसंयमीन्द्रार्चितं। शास्त्रेषु पारदर्श्वानं शास्त्रज्ञेषु च वत्सलं दीनभक्तोद्धारकरं सत्यात्मानं गुरुं भजे। श्री गुरुभ्यो नमः। हरि ओम। काली विस्तार जाम कशी आपली सर्व जीवराशी त्या परमात्मा अंश भिन्नांश कशी म्हणाल रीतीने समजून घेतल्या इतल्या वेळा म्हणून सांगले रे नाही अंशत्व म्हणाला तो सादृश्य एक जले अनेक अंश काढताना तदधीनत्व त्या परमात्मा अधीन जाव त्या परमात्मा सदृश जले तांका अंश म्हणतात तसल्या परमात्मा अधीनत्व गेला कश म्हणून सांगच्यात आणि मुकावैले भागो प्रसार जाता शरीरं यदवाप्नोति यच्चाप्युत्क्रामतीश्वरः गृहीत्वैवेतानि संयान्ति वायुर्गंधा निवाशयात। ह्या शरीरात प्रत्येक कसले एक चेष्ट जाता प्रत्येक जेव तसल व्यवहार कसले आम्ही धरचे कसले सोडचे प्रत्येक व्यवहार याच्या अवापनोती कसा घेता कसा घेऊचे म्हणताना हातान घेऊची एक पायानं एद्रा पाय काढची एक उलयताना शब्द घेऊची एक पळयताना रूप घेऊचे कंचे एक रीतीने आस्वादन करताना त्याचे रस घेऊचे परंबळ घेताना आघ्राण करताना गंध घेऊचे ऐकताना शब्द घेऊचे असल्या नाना रीती शरीराची यात्रा चलता सर्व या इंद्रिय व्यापारश्च्या पुरो शरीर व्यापारश्च्या पुरो हे पुरे शरीर कसं घेता श्वास घेऊचो या प्रत्येक शरीराच कसं घेऊचं असं शरीरम यदवाप्नोति यच्चापि उत्क्रामतीश्वर कसं पुरे सोडता मस्त आता या पळयताना उच्छ्वास कचकी भायरी सोडका जल तसं श्वास बाहेर सोडता असल प्रत्येक विषय कसं घेऊचे कसं सोडचे या पुरे गृहीत्वेता आणि संयांती हे पुरे खंचान म्हणून सांगले रे भित्तर रब्बेल तसल त्या परमात्मानाची या पुरे इंद्रिय या शरीर इत्यादी प्रत्येक घेऊ ताणेचे तंतु प्रवृत्त करची कशी म्हणून सांगले रे एक परंबोड कधी एक वस्ता परंबोड असते त्या परंबोड एक कडेन नको अनेक कडेन कशी वता म्हणून सांगले रे वायू वर्तके तशीची आमगेल शरीर आमगेल इंद्रिय प्रत्येक प्रसरण जाव का प्रत्येक त्याचे क्रिय कोरका जले त्या परमात्मानं तक आश्रय जाऊन ताणी ओरका की तशीची तिथल्या अधीनत्व आमगेल्या परमात्माल ओट असता तशीची श्रोत्रम चक्षुस्पर्शनंच रसनम घ्राणमेव च अधिष्ठाय मनश्चायम विषयान उपसेवते अपास केवल प्रतिज्ञे गेले तंतु अपास विशेष रीतीने सांगता ज्ञानेंद्रियाच खचकी प्रत्येकाक जाव का जलत आम्ही प्रत्येकान चुकचे जाऊच्या पुरो प्रत्येकांतो संभाळ घेऊ जाऊच्या पुरो कर्मेंद्रिया चढ ज्ञानेंद्रियान करताना तसल तर ज्ञानेंद्रिया विषयाचे अनेकही विस्तार जाऊन संचाक सांगता श्रोत्रेंद्रिय कानु चक्षु डोळे स्पर्शनम अपोड तसल त्वगींद्रिय चर्म रसनम खचकी एक जीभ घ्राणमेव च आघ्राण करतस नासिका या पूरे हंतो अधिष्ठाय मनश्चायम त्या मात्र नाही हक पूरे हक एक कसला म्हणून सांगले भितर एक दौच तसल मन असते त्या मनात सन्निधान करताना या पुरे इंद्रिया काम देऊच तसल मनात जलरी अधिष्ठान कोण विषयान उपसेवते प्रत्येक तत्ताची विषयात खंचकी एक संगील तसल्या रूप रसादी खंचकी विषय ते पुरे विषया के जलेत सेवन कोर का जलेत त्या विषयावर एक संबंध हाड का जलेत प्रत्येकाक प्रवर्तक कोण म्हणून सांगणारी तो परमात्मोची क्रामंतम स्थितम वापि पुंजानं वा गुणान्वितं विमूढा नानुपश्यन्ति पश्यन्ति ज्ञानचक्षुषः अशी प्रत्येकाच उत्क्रमण जाऊच्या पुरो स्थित्यश्च्या पुरो सेवनश्च्या पुरो भुंजान म्हणून सांगणार भोग वर्चच्या पुरो
हे सर्व हांतो कच कंची ताजी जाव का जल तसल योग्यते गुणान करताना योग्य जाव नसेल तसल उत्क्रमण स्थिती भोगू इत्यादी प्रत्येक करताना जलेत भित्तर रब्बेल तसल तो परमात्म प्रेरण करता म्हणाल तसल विषय विमूढा नानु पश्यंती कोण की अज्ञान यसच त्या परमात्मा विषयात तत्वज्ञान कोणाना तांक त्या दिसना के पश्यंती ज्ञान चक्षुषः कोणाक ज्ञान म्हणाल तसल नेत्रस ज्ञान म्हणाल तसल बुद्धी असं ज्ञानान करताना त्या परमात्माले का परोक्ष ज्ञानान करताना त्याने पुरे कसं कळताची म्हणून सांगणारी त्या परमात्मा दिव्य जावन असेल तसल ताणीक वर्त असेल त्या चर्या खंची रीतीने आमका अनुग्रह करता म्हणल विषयू त्यांनी प्रत्यक्ष जाऊन पळिताची यतंतो योगिनश्चैवं पश्यन्त्यात्मन्यवस्थितं यतंतो व्यकृत आत्मानो नैनं पश्यन्त्यचेतसः अत्यंत प्रयत्नपूर्वक कोण टांग्या की कोरका जलल तसल धर्मानुष्ठान इत्यादी करताना आणि हे पुढं का म्हणाल तसल एक उत्कट इच्छेन करताना हज्जीಗೋಸ್ಕರ मस्त कष्ट पावता के कोण योगिना योग्य जावन असेल तसल ज्ञान योग म्हणून सांगल्यार भक्ती तसल भक्ती ज्ञानादि संपन्न जलल तसल कोण की जनसची त्यांनी पुरे कसं करताची म्हणून सांगणारी पश्यंती आत्मन्यवस्थितम परमात्मा काही पळयताची ತಂಗಿ ಹೃದಯ ಕಂಚಿಗೆ ಜೀವಾಂತು ಬಿತ್ತರ ರಬ್ಬನು सर्व काम इत्यादी करत असेल या शरीरा भितर राबून आत्मा म्हणजे शरीर त्या शरीरा भितर राबून गेलेली सर्व काम करत असेल त्या परमात्मा पळिताच यतंतो व्यकृत आत्मानः नैनं पश्यन्त्यचेतसः की अविवेकेसच परमात्मा विषयाचे शुद्ध ज्ञान ना तसंच अचेतसः अविवेकी खंचेरी तीर्थाने प्रयत्न केलेली कितले प्रयत्न करोच तांका जीवांतू आणि परमात्माला तो विवेक कळना आमगेल अस्वातंत्र्य परमात्मा स्वातंत्र्य कळना तसं लंका कितले त्यांनी प्रयत्न केलेली ह्या परमात्मा विचित्र जावन असेल तसं चर्य परमात्मा अनुग्रह तनका पुढच्या शक्य सना सांगता या केवल जीवांत म्हणून नाही बाह्य प्रपंचांतही जलरी तशीची यद आदित्यगतम तेजो जगत भासयेते अखिलम यच्चंद्रमसि यच्चाग्नौ तत्तेजो विद्धि मामकम यस्य भासा सर्वमिदं विभाती म्हणल रीती प्रत्येक तत्तच एक सामर्थ्य म्हणल असत या जगत्यांतू खंचके प्रकाशक शक्ती त्या खंचांतच म्हणून सांगले रे सूर्यांतस चंद्रांतस तशीची अग्निलांतस तशी सूर्य आलाय चंद्र आलाय तशीच अग्निलांतशी तसल त्या प्रकाशन सामर्थ्य तज्ञान करताना सर्व या लोकांतो खंचकी रीतीर प्रकाश उत्पन्नता तज्ञान खंचकी एक असलेली कसले एक विषय पदार्थ दिसचा शक्य तसल खंचकी एक जगत भास येते गेला या सगळे जगत त्या खंचकी रीतीर ज्ञानाधिकड वर्जित असल या पुरे तंगेल तेज असं त्या तेज खंचो म्हणून सांगले रे तद तेजो विद्धि मामकम तक पूरे आक मूल जाम कसला म्हणून सांगले रे मिगेल तेज मिगेल खंचकी असेल तसल स्वरूप तेजान करताना हाव तंगेल भितर रब्बून तसल तंके एक सामर्थ्य दिलं दखून मिगेल तेजान करताना तंगेल तसल तेज उत्पन्न जाऊन त्यांनी कसं करताची म्हणून सांगले रे या जगत त्याक प्रकाश दिताच ताका मूल कसला म्हणून सांगले रे मिगेल तेज तशी त्या रीतीने जलरे खंचे परमात्मा चर्यस गामाविश्य च भूतानि धारयाम यह मोजसा उष्णामि चोषधी सर्वा सोमो भूत्वा रसात्मकः गाम आविष्य गाम म्हणून सांगले रे दो म्हण शब्दाक एक अर्थ कसला म्हणून सांगले रे भुई म्हणत तशी या सगळे धरा देवील हंत भितर राबून भुईंचे राबून भूतानी धारायाम्यहम खंचकी भूत भूत म्हणताना ऐकले तुम्ही सर्व जीवराशींके भूत म्हणून सांगताची तशी पंचमहाभूता के भूत म्हणून सांगताच हक पुरा एक आश्रय कसल मुख्य जावन असेल तसल संविधान दीप तसल एक रपच्या एक जाग जाव कनो त्या कंच्या म्हणून सांगणार या भुई ते भुईक कंचके आधार शक्ती त्या कोण दिलेल्या म्हणून सांगले रे ते भितर राबून परमात्मा दिवचके तशीची खंचकी रीती कसले एक पोषण जाव का खंचे रीती आरोग्य इत्यादी संपादन जाव का जलरे योग्य जलल तसल गिडांत इत्यादी कांत प्रत्येकांत कसं जाव का मुख्य जावन औषधी तत्व जाव तसल त्या औषधींत राबून पोषण करचे सामर्थ्य त्या परमात्मा न्यूज तस जानो वैद्यो नारायणो हरी सर्व औषधी अंते जलरी स्पष्ट जाऊन सांगा जलरी
छांदोग्य आहेत सांगता कसं परमात्मा अन्नमय प्राणमय मनोमय विज्ञानमय आनंदमय इत्यादी रूपान सांगता गेले सर्वेक पृथ्वी आदि रूप जान पृथ्वी इंतई जले औषधी म्हणून परमात्मा का नाम के तसल्या सर्व पृथ्वी दशील तसला पृथिव्याम औषधयो रसाः तसल्या औषधी तत्व त्या औषधी तंतु कसं जगता म्हणून सांगले परमात्मा सोमो भूत्वा रसात्मक सोम नामक जाम प्रत्येक लाख योग्य जाम नशील दसन सोम म्हण परमात्मा कसला सांगचे सहा उमा उ म्हणून सांगले उत्कृष्ट मा म्हणून सांगले ज्ञान उत्कृष्ट ज्ञानांसहित जलल तसलो सर्वोत्तम जावनशील तसल ज्ञान सर्वज्ञ जावनशील तसलो सर्वज्ञ शिखामणी तो परमात्मा तो कसं जगता म्हणून सांगणारे सर्व औषधी भीतर राबून तंतु पोषणात्मक शक्ती तंतु जगत्याक जावका जलल तसल एक पोषण शक्ती जीवाक जावका जलल तसल पोषण शक्ती थी राबून रसात्मक रस म्हणून शब्दाक अनेक अर्थ कसा म्हणून सांगणारे उत्तम म्हणून अर्थ तसला रसात्मक उत्तम स्वरूपी जाऊन तसल तो परमात्मा सोमो भूत्वा रसात्मक रसरूपारी औषधीत औषधीचे वर्णन पुरे हाज्या चढ तज्जतील तसल सत्व रस सत्व त्या सत्वाक मॉल चढ त्या सत्वांत तंत तसल पोषण सामर्थ्य मॉल चढ तसल रसात्मक जावनशील तसल पोषण सामर्थ्य त्या परमात्मा भितर आपण करचे त्या परमात्माला चर्य अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनां देहमाश्रितः प्राणापान समायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम हा वैश्वानर जाम सगळे जीवराशील खंचके एक पोट्टा भितरी वैश्वानर आज्ञा असता तसल्या वैश्वानरो भूत्वा प्राणीनां देहमाश्रितः सर्व जीवराशील खंचकी देहच तसल देहांतो आव आश्रित जाऊन असता तक्क जावका जलल तसल खंचे एक अग्नी जावका जलरी तक खंचे एक योग्य रीतीने तक्का वारी जावका वार असल्यारीची तक्क कसं जाता म्हणून सांगणारे अग्नी खेळू वार या मिळता जाग मिळता तसे असताना तक्क सला म्हणून सांगणारे प्राणापान समायुक्त प्राण करताना तक जावका जलल पुष्टी ताजे दुखून बाहेर चमकलेल तसल वरलेल खंचकीत सोडका जलल तसल बार आहे त्या अपानान बाहेर घाल तसल रीतीने पचाम्यन्नम चतुर्विधम चार विधान नस गई मनुष्य भोग्य जाव नशिल देव भोग्य जाव नशिल अशी रीती काढताना चार रीती रन्नस तसं चार अन्न केलो चारी म्हणून सांगताना खचकी लेख्य इत्यादी रूपार तसल चार अन्न म्हणे घेताची तसल चार विध जाव नशील तसल अन्न भोज्य लेख्य चोष्य भक्ष्य म्हणाल तसल चार विध अन्न जो देवतादी तंगेल हंते सांगताना देवतांगेला अविरादी अन्न चापुर मनुष्याल खंचके प्राकृत जावं नसेल तसल अन्न तैजसिक जावं नसेल तसल अन्न ज्ञानात्मक जावं नसेल तसल अन्न म्हणाल तसल रीतीत खंचकी तंतई जलरी एक तारतम्य असं तसल अन्न असं तसल अन्न जीर्ण करू काही जलर आम कसं करता मग सांगलं रे वैश्वानर अग्नि जाम तसल अग्नि आम त्या अन्न जीर्ण कोण घेता सर्वस्य चाहम हृदि सन्निविष्टो मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहञ्च वेदैश्च सर्वैर् अहमेव वेद्यो वेदान्तकृत् वेदविदेव चाहम सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टा प्रत्येक विषयाचे हृदय म्हणून सांगले रे तज एक भित्तरी तज एक हृदयांत तो म्हणून सांगले रे तज एक पोरात तज एक जावका जलल तसल मुख्य जावनशील तसल मध्य भागांतो हा सन्निविष्ट जावन असता मत्त स्मृती हा असल्या मात्र स्मरण येऊच हा असल्या मात्र ज्ञान येऊच हा असल्या मात्र अपोहन हा असल्या मात्र तनक सोडच्या जाऊच तसल विपर्यय अपोहन म्हणून सांगणारे अयथार्थ ज्ञान प्रत्येक मिगन हन देऊच वेदैश्च सर्वैरहमेव वेद्य सर्व वेदान करताना मुख्य जाम प्रतिपाद्य कोणा म्हणून सांगणार तो परमात्मूची वेदांत कृत वेद विदेव चाहम वेदांताच सर्व वेदा निर्णय केलं तसल ब्रह्मसूत्रादी रचन केलं तसल वेदवित सर्व वेदा कसं यथार्थ जाऊन चांगला म्हणल विषयाचे योग्य ज्ञान कोणाचे म्हणून सांगणार परमात्मा तुकाची चाहम अत्यंत अधीर जाऊन असेल तसलो परमात्मा तसलो हंते जलरी प्रत्येक विषया पळले स्मरणा म्हणून स्मरणाचे महत्व पळयचा गेले एक स्मरण नातील जलरी कसं आमगेल परिस्थिती राबतशी जगत क्यांत स्मरण म्हणल विषय ना म्हणरी आलोचना करा
खंयची एक रीतीर व्यवहार करूंक कळना. आम्ही कसं की एक शिकून असताच, उल्लोज कसाला म्हणून शिकून असताच, त्या विषयाचेर स्मरणेन करताना जी आमी उलयताच. कचकी एक रीतीर आमकां ह्या शब्दाक हे अर्थ म्हणेल तसं एक विषय समजून असताच, त्या आता स्मरण येताना मात्र आमी व्यवहार करू जाता. आमकां यो आमिगेल बापूस यो आमिगेला ही मिगेल आवसू म्हणाल विषयाचेर सुरवे आमकां ज्ञान जाता. ताचे नंतर त्या स्मरणेन करताना ताका अनुगुण जावन आमी व्यवहार करचे. अशी प्रत्येक स्मरण म्हळ्यार विषय ना जाल्यार जगतच्या अवस्था पळया. कोण बांधव, कोण शत्रू, कोण मित्र, कसं व्यवहारू, खंयची रीतीर आमगेल दैनंदिन एक विषयाचेर कसा मौल्यत म्हळ्यार कसले कसले कळना. निर्व्यवहार जावन स्तब्ध जावन रब्बू का जाल्यार तसर परिस्थिती प्रपंचात एक स्मरण म्हणाल ना जाल्यार, ज्ञान म्हणाल ना जाल्यार, स्मरण मात्र असं कसले एक नवे ज्ञान जायना म्हणून सांगल्यार कसा अवस्था. विपर्य ना जाल्यार खंयचे रीतीर यथार्थ समजून येवच्या का ना म्हणून जाल्यार पुरे जना काही योग्य सन्मार्गारी मोक्ष इत्यादिक मेळका. खंयची एक यथार्थ ज्ञाना महत्व ना जावन वता, मोक्षा महत्व ना जावन वता. तसल एक स्थिती खंयचे एक रीती कोणेही आमकां तेदा ना, कसले एक पट्टी म्हळेल विषय ना, जगत्यान खंयचे रीती अंध्रत म्हळेल विषय ना. प्रत्येक तू मन गोंधळ इत्यादी उत्पन्न जाऊ तसल संदर्भ तसं सर्व विषय जे आहे हे कसं की परमात्मा आमकां दिला तांचेशील तसं एक सत्व, तांचेशील तसं मौल्यता ती आमकां आता तांचे एक मौल्यत कळना. कसं लायक धर्माम घेऊन पावला त्यांचे ना जाल्यार तांचे कोण नमना इफेक्ट असता म्हळ्यार आलोचन केल्यार ताची मौल्यत कळता. तसले परमात्मा विचित्र जावन आशिल्ले तसले सर्वोत्तम जावन आशिल्ले तसले अनर्घ्य अनंत अतिमौल्य जावन आशिल्ले तसले खंयचे रीतीने मूल्यता बंधू जायना तसले अत्यंत आम्ही उहा करू ना तसल एक नक्तील जीवन करू जातवा मग तसल विषय पुरे परमात्मा आमकां दिला. तो परमात्मा किती उत्कृष्ट म्हणून सांगल्यार ताचे विवरण करतात. द्वाविमो पुरुषो लोके क्षरश्चाक्षर एव च क्षर सर्वाणि भूतानि कूटस्थोक्षर उच्यते. त्या जगत्यांतू चेतन प्रपंचांत दोन विध, एक क्षर प्रपंच, एक अक्षर प्रपंच. क्षर प्रपंच म्हणून सांगल्यार कोणाक जन्म मरण इत्यादी अंत असतात, संसार असतात, त्यांनी पुरे क्षर पण त्या ब्रह्मादि आ ब्रह्म स्तंभ पर्यंत ब्रह्मा सुर करून स्तंभ म्हणजे तृणजीवी पर्यंत पुरे क्षर प्रपंचात येईल. अक्षर म्हणा कोण कूटस्थ अक्षर उच्चते. केतना काही जाल्यार विकार नातील नित्य मुक्त जावन आशिल्ली तसली ती महालक्ष्मीची ती कसं जावन आसा म्हणून सांगल्यार कूटस्थ आकाशावत तिष्ठती कूटम आकाशमत तिष्ठती कूटस्थम. तसल्या श्रीदेवी तिची अक्षर उच्चते. असल क्षराक्षर जावन आशिल्ले तसल प्रपंच उत्तम पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदारतः यो लोकत्रयमाविश्य विभर्तव्य ईश्वरः. तसलं हे अक्षर आणि अक्षरादकून अत्यंत विलक्षण जावन आशिल्ले तसलो, उत्तम जावन आशिल्ले तसलो, सर्वोत्तम जावन आशिल्ले तसलो परमात्मा सर्वस्वामी जावन आशिल्ले तसलो खंयची एक पुरुष आसा तसलो तो विंगडू जावन आसा अत्यंत भिन्न. क्षर आणि अक्षर म्हणटान जीवराशीन ते जाल्यार सर्व या जीवराशीन भेद महालक्ष्मी वट भेद तंदुकून मुख्य जावन परमात्माल भेद. कसं हे भेद तारतम्य सिद्धांत मध्वाचार्यान सांगला हे कितली उत्तम जावन आसा, कितली शास्त्रा संमत जावन आसा म्हण पळया. तसल्या उत्तम पुरुषस्त्वन्यः परमात्मेत्युदारतः यो कशस यो लोकत्रयम आविश्य तिन्ही लोकांतू ते प्रवेश करतगे ताची काळजी जाव का जाल्यार प्रत्येक जड प्रपंचात येत जीवांत येत प्रत्येक कडेन कसं जाता यो परमात्मा प्रवेशान करताना विभरती खंयची रीती ताक जावका जलन तसल पोषण इत्यादी दिता, ताक जावका जलन तसल चलनाक जावका जलन तसल शक्ती इत्यादी दिवन अशी करताना हागेलांत कसले विकार असतो म्हणून सांगल्यार विकार ना. तसल्या धोरणे जाल्यार अव्यय जावन आसता सर्वस्वामी ईश्वरः तसलो परमात्मा. यस्मात् क्षरमतीतोऽहम् अक्षरादपि चोत्तमः अतोऽस्मि लोके वेदे च प्रतितः पुरुषोत्तमः. खंयचे कारणात क्षरात म्हळ्यार सर्व जीवराशी दुखून उत्तम जावन आसा. अतीतोहम अक्षरादपि चोत्तमः अक्षर म्हणून सांगल्यार महालक्ष्मी तिगेल्या पशी उत्तम जावन आसा. तस जावन अतोस्मी लोके वेदे च लौकिकान जायत वेदांतय जायत
सर्व पौरुषेय ग्रंथांच्या अपौरुषेय जाऊन सदागमांतु हा प्रतितः अत्यंत प्रसिद्ध जाऊनस पुरुषोत्तम सर्वोत्तम म्हणून मग कातनी भजन करताच यो माम एवं असम्मूढो जानाति पुरुषोत्तमं स सर्वविद भजति माम सर्वभावेन भारत अशी असम्मूढ कंचे रीतीर अयथार्थ ज्ञान नातील ह्या कचकी उपदेश केलेल्या रीतीत जीव जडात्मक प्रपंचांतो सर्व अंत जलद परमात्मा कचकी कारुण्य ताणी केलेल्या रीतीने सर्व या कार्य जाव का मिळेल तसं चिंतन कोण या सगळे जीव जडात्मक जावन तसल प्रपंचापशी अत्यंत विलक्षण जावन सर्वोत्तम जावन असतो परमात्मा मिळेल रीतीर कोण की चिंतन करता जानाति पुरुषोत्तम स सर्वविद भजति माम तो कसं करता म्हणून सांगले तगेल सर्व कामना इत्यादी सोड परमात्मालंतुची सर्व शास्त्रार्थ ज्ञान कोण सर्व भावेन सर्व प्रकारान करताना खंचे एक मार्ग सोणाशी तगेल यथाशक्ती कितले मार्ग जाता तितले मार्गान करताना त्या परमात्मा सर्व भक्तीन करताना भाव म्हणजे भक्ती तगेल हाती योग्य ते कितली भक्ती अस तितली भक्तीन करताना माम भजती मिगेल सेव करता म्हणून परमात्मा सांगता असल कंचकी उपदेश केलं शास्त्र तज्ज माहात्म्य सांगता इति गुह्यतमं शास्त्रमिदमुक्तं मया नघ एतत् बुद्ध्वा बुद्धिमान स्यात् कृतकृत्यश्च भारत या तुक सांगेल असं या अत्यंत गोप्य जावण असेल तसं अत्यंत सिद्धांत रहस्यमय जावण असेल तसं शास्त्र हे इदम उत्तम मया नघ हा तुका अत्यंत तुगेला तो कंचेरी तेरी दोष इत्यादी कणा द्वेष इत्यादी कणा सज्जन तो मळल रीतीत तुक उपदेश केला ह्या कंचकी सांगेल असं एतद बुद्ध्वा ह्या चंद्री तेरी तो श्रवण मनन निधिध्यासन करताना बुद्धिमान स्यात योग्य जाऊन असेल तसं त्या परमात्मा अपरोक्ष ज्ञान तो जाता तज्जनस्किना कृतकृत्यश्च भारत कृतकृत्यता म्हणून सांगले मोक्ष त्या मोक्ष तुका प्राप्त जाता तसल परमात्मा दिव्य जाऊन असेल तसल उपदेश परमात्मा दिव्य जाऊन असेल तसल चर्या आमका परमात्मान केलं तसल अनुग्रह अमक केलेलं तसं अमक परमात्मान कसं केला अमक देवान कसं केला म्हणून गेले देवान कसं कर नियमळ रीती प्रश्न केला ग्रंथ यो तसं विषयाचे योग्य जाऊन असेल तसल तत्वज्ञान इत्यादी देवान आमक देऊ का योग्य जलल रीती परमात्मा वैरी भक्ती इत्यादी उत्पन्न जाव का तसल रहस्यमय जाऊन असेल तसं शास्त्र देवान आमक उपदेश केला हंतु अनेकही जलरी आमगेल मन लागून विस्तृत जाऊन असेल तसल ते एक सिद्धांत परमात्मा तत्व इत्यादी कामगेल योग्यते अनुसार जावनो आम्ही समजून घेऊन अपरोक्ष ज्ञान त्या परमात्मा करत चल जाव का तगेल सेव करत जाव का म्हणून देवाला प्रार्थना कोण श्री कृष्णार्पणमस्तु